डॉक्टर हेमंत कोतवाल जे आहेत ते स्वतः अतिशय उत्तम टेनिसपटू आहेत, लॉन टेनिसपटू आहेत आणि थोडंसं ब्लड प्रेशरचा त्रास त्यांना आहे गेले काही दिवस, त्याच्याबद्दल ते औषधही घेत आहेत. पण मला सर तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला हा आजार का झाला. आता आपण आजचे आपले जे अतिशय माझे सिनियर मित्र आहेत डॉक्टर हेमंत कोतवाल त्यांच्यापासून सुरुवात करूयात. हे बॅकग्राऊंड मी यासाठी विचारलं की मला हे या ज्येष्ठ कार्डिओलॉजिस्ट लोकांकडनं हे बदवून घ्यायचं होतं की हिस्ट्री पेशंटने सांगणं महत्त्वाचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती हिस्ट्री ऐकण्या इतका वेळ डॉक्टरकडे असणं महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ECG नॉर्मल आला म्हणजे हार्ट नॉर्मल आहे असं नाही. ओके. सो डॉक्टर हेमंत कोतवाल जे आहेत ते स्वतः अतिशय उत्तम टेनिसपटू आहेत, लॉन टेनिसपटू आहेत आणि थोडंसं ब्लड प्रेशरचा त्रास त्यांना आहे गेले काही दिवस, त्याच्याबद्दल ते औषधही घेत आहेत. पण मला सर तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला हा आजार का झाला. तुम्ही तर काही म्हणजे आमच्यासारख्या वाईट सवयींचे गुलाम नाही आहात किंवा म्हणजे चांगलं खेळता वेळता आमच्याकडे घरचे मागे लागून थकले की सकाळी चालायला जा, फिरायला जा, गोड कमी खा. मॅडम म्हटलं जसं दिवाळीमध्ये पण आता थोडंसं तेलकट तुपकट कमी खायला पाहिजे. तुम्हाला यातलं काही नाही. मी तुम्हाला जेवताना पाहिलं, खेळताना पाहिलं आणि ओव्हरऑल व्हॉट इज द रिझन तुम्हाला हा आजार का झाला. बेसिकली आपण एक शब्द ऐकला असेल, हेरिडिटरी किंवा फॅमिलियल फॅक्टर्स किंवा आपण ज्याला अनुवंशिक म्हणतो. तर माझ्या केसमध्ये तसे फॅक्टर्स खूप स्ट्रॉंग होते आणि बऱ्याच जणांना फॅमिलीमध्ये हा आजार असल्यामुळे तो मला झालेला आहे. या फॅक्टर्समध्ये थोडंसं कोलेस्ट्रॉल हाय असणं आणि ट्रायग्लिसराईड्स जास्त प्रमाणात असणं हा पण फॅक्टर होता. आणि आपल्याला स्ट्रेस तर सगळ्यांना असतो. लहान मुलांना पण क्लासला जा, ह्याला जा. आज राजीव गांधी भवनजवळ रस्ता क्रॉस करायचं म्हटलं तरी स्ट्रेस होतो आपल्याला. त्यामुळे स्ट्रेस फॅक्टर्स तर आहेतच. तर हे सगळं मिळून मला वाटतं जरी मी खेळत असलो आणि जरी मी फिटनेस फ्रीक असलो तरीसुद्धा हा आजार मला झाला. आणि डॉक्टर चोपडा पण सांगतील की बरेच हल्ली फिटनेस म्हणजे मॅरेथॉन रनर्स किंवा एक्सपिडिशनला जाणारे ह्यांना सगळ्यांना आजार बहुतेक ह्याच कारणाकरता होत असेल तर त्याबद्दल जास्त डॉक्टर चोपडा पण सांगतील. पण मला हा आजार मला वाटतं या कारणामुळे झाला. ओके. तुम्हाला स्वतः डॉक्टर असल्यामुळे जेव्हा पहिल्यांदा असले काही सिम्पटम्स आले तर नॅचरली तुम्ही जाऊन पहिले काही हार्टचं गडबड नाही ना. म्हणजे आमच्यासारख्या नॉर्मल नॉन मेडिको माणसांची जर ते एवढी सटकू शकते तर तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तो विचार केला असेल. सो असं किती वेळा झालं की तुम्ही लांडगा आला रे तुम्ही गेले, ECG काढला, नॉर्मल आला, काही नाही, जा घरी. तसं झालंच. कारण माझं काय झालं होतं मागच्या वर्षी मला म्हणजे एक फरक मुख्य जाणवायला लागला होता. मी सगळेजण ते स्ट्रेस करतायत की बॉडी सिग्नल्स म्हणजे डॉक्टर चोपडा पण म्हणाले की आपली एक शरीराची एक पर्टिक्युलर आपल्याला माहिती असते आणि ती आपल्यालाच माहिती असते फक्त की मी आज एवढं खेळू शकतो किंवा मी आज एवढं चालू शकतो, मी एवढा व्यायाम करू शकतो किंवा मी एवढं खाऊ शकतो. असा जर का बदल काय ते जाणायला लागला की तुम्हाला दमायला होतं आहे. म्हणजे मी खेळत असताना मला जाणवायला लागलं की माझी खेळायची क्षमता कमी होती. जरी मी खूप व्यायाम करत असलो आणि जरी मी जॉगिंग करत असलो तरी माझी क्षमता कमी होते. म्हणून मग मी लंगच्या दृष्टीने बऱ्याच टेस्ट केल्या की मला PFT म्हणतात म्हणजे आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट, तर ती करून घेतली. माझी स्ट्रेस टेस्ट झाली, स्ट्रेस थॅलियम झालं. काही ब्लड टेस्ट केलं तुम्ही? काही ब्लड टेस्ट झाल्या. त्या ब्लड टेस्टमध्ये थोडंसं माझं एक विटॅमिन B12 आणि विटॅमिन D आज जे बऱ्याच जणांमध्ये कमी दिसतं आहे आणि हे जर का प्रमाण कमी झालं तर काही असे फॅक्टर्स वाढतात जे आता डॉक्टर तुम्हाला एलॅबोरेट करतील की जेणे आपल्या रक्तवाहिनीचा आतला थर वाढू शकतो आणि हा आजार तुम्हाला जास्त प्रमाणात होऊ शकतो. ओके. तर हा पण विटॅमिन काही कमी होते. आणि किती वेसल्सचा तुम्हाला आजार निघाला? 2 वेसल्सचा आजार होतो. मग बायपास न करता तुम्ही एन्जिओप्लास्टी केली? हो.